पाऊस झाला की शहरात पूर्वी सगळीकडे फुलपाखरे दिसायची. आता मात्र प्रदूषणामुळे फुलपाखरांची संख्या कमी होत आहे. सध्या शहरात फुलपाखरांच्या 80पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. सध्या शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे फुलपाखरांची आवश्यक झाडे वनस्पती देखील कमी होत आहे. याबाबत अधिक माहिती वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजित चव्हाण यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. नमस्कार, माझं नाव अजित चव्हाण. मी सोलापुरातील वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष आहे आणि तसंच मी फुलपाखरू अभ्यासकसुद्धा आहे. म्हणजे लॉकडाऊन जेव्हा झालं होतं 2021ला, त्यावेळी मी जेव्हा निसर्गात फिरत होतो तेव्हा सर्वात आधी मला फुलपाखरांचं दर्शन झालं आणि फुलपाखरांचा मी अभ्यास करायला लागलो. त्यांचे फोटोग्राफ्स मी माझ्या मोबाईलद्वारे काढलेले आहेत आणि ते मोबाईलच्या जे फोटोग्राफ्सचा एक संग्रह केलेला आहे, एक छोटीशी मार्गदर्शिका केलेली आहे की लोकांमध्ये फुलपाखरांचं महत्त्व अधोरेखित व्हावं, लोकांना फुलपाखरांच्या संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी मी ते एक छोटीशी मार्गदर्शिका काढलेली आहे. तुम्ही बघू शकता की आता जसजशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसं लोकांचा म्हणजे अतिक्रमण करतायत. लोक वन्यजीवांच्या अधिवासावर अतिक्रमण करतायत, झाडं तोडून टाकतायत. फुलपाखरांना आवश्यक काय आहे तर फुलझाडं. फुलपाखरांच्या नावाचं तुम्हाला फुल हे दिसेल, म्हणजे फुलपाखरांचं जे खाद्य आहे ते खाद्य म्हणजे फुलातलं मध शोषून घेणं हे त्यांचं खाद्य आहे. पण जेव्हा तुम्ही ती फुलझाडच नष्ट करता, मग त्यांचा अधिवास धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं लोकांमध्ये जनजागृती होईल. लोकांनी त्यांना जे आवश्यक असणारी होस्ट प्लॅन्ट आणि नेक्टर प्लॅन्ट आहेत फुलपाखरांना, ती लोकांनी आपल्या बागेमध्ये लावावी, म्हणजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या आजूबाजूस बागेमध्ये तुम्हाला फुलपाखरं दिसून येतील. आणि तसेच पर्यावरणाचा सुद्धा यावर फार मोठा परिणाम होत आहे. जे आपण ह्यासाठी म्हणजे जास्त पीक मिळवण्यासाठी जे फुलझाडांवर युरिया फवारतो किंवा औषधी फवारतो, त्यामध्ये सुद्धा काय होतात की फुलपाखराची जी लहान लहान सुरवंटे असतात, अळी असतात, ते मरून जातात. त्यामुळं फुलपाखरांचा जो जीवनक्रम आहे त्यामध्ये बाधा पोचते. फुलपाखरं ही पर्यावरणासाठी फार पूरक आहेत. मधमाशांपाठोपाठ फुलपाखरं ही परागीभवनाचं काम करतात. फुलपाखरे जेव्हा झाडावर बसतात तेव्हा त्यांच्या शेपटीला किंवा त्यांच्या पायाला हे परागकण चिटकतात आणि जेव्हा ते दुसऱ्या फुलावर जातात तेव्हा ते परागीभवन होतं. त्यामुळं फुलपाखरांचं हे महत्त्व फार अधोरेखित आहे. तसेच फुलपाखरू हे आपल्या निसर्ग साखळीमध्ये सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण फुलपाखरू हे खाद्य म्हणून काही पक्षी तसेच लिझार्ड, सरडे हे खातात. त्यामुळं फुलपाखराचा या आपल्या निसर्ग संवर्धनामध्ये फार मोठा हातभार आहे. तर आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आता सध्या बिग बटरफ्लाय मंथ चालू आहे. बिग बटरफ्लाय मंथ आपण का साजरा करतो की फुलपाखरांच्या संवर्धनाविषयी माहिती अधोरेखित व्हावी, त्यांच्या संवर्धनाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी हा बिग बटरफ्लाय मंथ आपण साजरा करतो. सर्वांनी आपापल्या घरासमोर फुलपाखरांना आवश्यक असणारी फुलझाडे लावावी, त्यांना आवश्यक असणाऱ्या वनस्पतीची झाडे लावावी, जेणेकरून तुमच्या घराच्या आजूबाजूस फुलपाखरेही दिसून येतील. धन्यवाद. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजित चव्हाण यांनी शहरात आढळणाऱ्या फुलपाखरांचा अभ्यास केला. तसेच फुलपाखरांच्या माहितीची घडी पुस्तिका देखील बनवली असून त्या माध्यमातून शहरात सामान्यपणे आढळणाऱ्या 40 वेगवेगळ्या जातींच्या फुलपाखरांचे फोटो समाविष्ट केले आहे. अभ्यास करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी फुलपाखरांचा शोध घेतला. मात्र शहरात कमी व शहरापासून दूर असणाऱ्या जागेत फुलपाखरू अधिक प्रमाणात आढळत असल्याचे त्यांच्या निरीक्षणात आले आहे. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो, भरपूर प्रमाणात देतो. त्याचे संवर्धन आणि संरक्षण हे आपले कर्तव्य आहे. याची खूणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधणे आवश्यक आहे. तरच निसर्गाची साखळी अखंडित राहणार आहे, असे मत अजित चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.